मला एक ती खंत आहे आजपर्यंतची. अ, एक टेलिव्हिजन ॲक्टर म्हटल्यावर त्यांना फिल्म्समध्ये कास्ट केलं जात नाही. हे का नाही केलं जात? हा मला पडलेला एक प्रश्न आहे. आणि द थिंग इज तुम्ही टेलिव्हिजन करू नका, तुम्ही फिल्मसाठी थांबा. जेव्हा तुम्हाला सांगितलं जातं असं, ठीक आहे आम्ही थांबतो, तेही करतो. पण प्रत्येकाचीच फायनान्शियली परिस्थिती तेवढी स्ट्राँग नसते. तुम्हाला पोटासाठी काही ना काहीतरी करायला लागतंच ना. मग त्याच्यासाठी तरीही थांबलं, तरीसुद्धा मग तुला फिल्म्स मिळत नाही कारण तुझी पॉप्युलॅरिटी कमी आहे, तू टेलिव्हिजन कर. अरे मग कशाने तरी मग मी टेलिव्हिजन केलं की नाही तू टेलिव्हिजनच करते ना, मग त्यांना टेलिव्हिजन ॲक्टर नकोय. मी करायचं काय? करायचं काय? हा एक खूप मोठा प्रश्न पडतो. हं. म्हणजे माझं असं होतं की माझं काही चुकत असेल, तर मला सांगा. मी करते. मी ॲज अॅन ॲक्टर तुम्हाला काय हवंय? एक ॲक्टर हवाय ना, जो सक्षम अभिनेता असेल, अभिनेत्री असेल, असा असा माणूस हवाय, एक चांगला आर्टिस्ट हवाय, जो ते कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मला तुम्ही असं सांगितलं ना, की नाही आवडली तुझी ऑडिशन, तू कमी पडतेस, तू अजून काम कर, तर मला उलट आवडेल. मला सांगा. आय विल वर्क ऑन दॅट. पण तू टेलिव्हिजन करतीयेस किंवा सीरियल केलीस ना गं तू, असं सांगितलं की मग ते खटकतं. हे मी तुला 5-6 वर्षांपूर्वीची गोष्ट सांगते. कारण की काही काळ होता त्यावेळेला मी थांबले होते. म्हणजे जीवलगा केल्यानंतर मी कन्यादान घेतली. सॉरी जीवलगा केल्यानंतर शुभविवाह घेतली. तर जीवलगासारखी एवढी चांगली सीरियल केल्यानंतर त्याच्यानंतर मी शुभविवाह घेतली. तर मधली जी वर्ष होती मी त्या गोष्टीसाठी थांबले होते. की आपण एखादी फिल्म करूयात, आपण एखादं वेब सीरीज करूयात, या सगळ्या गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये मी एक नाटक केलं, हं. जे खूप उत्तम नाटक आहे. कारण ॲज अॅन आर्टिस्ट म्हणून माझ्यातला मला खूप चांगले-चांगले रोल्स करायला जास्त मजा येते ॲक्चुअली. म्हणजे त्याच्यामध्ये मी अजून काय देऊ शकते आणि काय करू शकते. एकतर मी आमने-सामने खूप दिग्गज लोकांबरोबर केलं. मंगेश कदम, लीना भागवत, रोहन गुजर खूप चांगला को-ॲक्टर. आम्ही आम्ही तिघांबरोबर वगैरे आणि नीरज शिरवईकर. हा येस. इतका कमाल रायटर आणि कमाल डिरेक्टर आहे ना. मला एकतर नाटक करायला भयंकर आवडतं. थिएटर करायला मला खूप आवडतं. सो मी नाटक केलं, आमने-सामने केलं. लोकांपर्यंत ते पोहोचलं सुद्धा आणि त्याच्यानंतर ऑफकोर्स फायनान्शियल गोष्टींमुळे कारण कोव्हिड झाला होता आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, तर कुठल्यातरी सिच्युएशन खाली मला आमने-सामने सोडायला लागलं आणि मला शुभविवाह घ्यायला लागली सीरियल. मला सतीश सरांचा फोन आला होता. ॲक्चुअली नाटक आणि सीरियल मॅनेज होणार होतं, पण ते पुढे जाऊन खूप दौरे आणि या सगळ्या गोष्टींमुळे मला नाटक सोडायला आणि त्याची खूप खंत माझ्या मनामध्ये आहे, की मला आमने-सामने सोडायला लागलं. कारण ते एक बाळ होतं, जे मोठं-मोठं होत गेलं आणि आय एम व्हेरी हॅपी की आता त्यांचे प्रयोग हाऊसफुल आहेत. मला खूप जास्त आनंद होतो, कारण ते नाटकच खूप सुंदर आहे. पण कुठल्यातरी एका कारणांमुळे म्हणजे फायनान्शियल गोष्टी होत्या, त्याच्यामुळे मला नाटक सोडायला लागलं आणि मला ही सीरियल मी घेतली. ह्या सीरियलमध्ये पण मी खूप शिकले आणि खूप काही-काही गोष्टी झाल्या. खूप छान-छान गोष्टी झाल्या. काय करायचं, काय नाही करायचं हेही मला कळलं कारण काय पहिलीच अशी सीरियल आहे, की जी 1000 एपिसोड्स माझी होती. बट स्टिल मला असा प्रश्न पडतो, की एकतर हे असं डिफरन्शिएट होतंच का? की हे टेलिव्हिजन ॲक्टर आहेत आणि हे फिल्म ॲक्टर आहेत किंवा हे थिएटर ॲक्टर आहेत. आर्टिस्ट हा आर्टिस्ट असतो ना, ॲक्टर हा ॲक्टर असतो. ॲक्टरची ही भूकच असते, की त्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये काम करायचंय. मला मला स्वतःला मी टेलिव्हिजन केलंय, मला फिल्म करायची आहे, मला थिएटर करायचं आहे, मला वेब सीरीज करायची आहे. मला जे काही मिळेल मला ते करायचंय. कारण जेवढी वेगवेगळे कॅरेक्टर्स मी करेन, माझ्यातला मला स्कोप बघायचा आहे ना, म्हणजे मी केवढी पुढे जाऊ शकते. मला स्वतःला चॅलेंज करायला ॲज अॅन ॲक्टर म्हणून मला स्वतःला चॅलेंज करायला मला भयंकर आवडतं. मला माझे आजपर्यंत मिळालेले माझे जे काही कॅरेक्टर्स होती, ती सगळी खूप चॅलेंजिंग कॅरेक्टर रोल्स होते. खूप स्ट्राँग रोल्स होते. काहीही असू देत, कुठलेही असू देत. म्हणजे मी गायत्रीपासून मी स्नेहापासून सांगेन तुला. स्नेहा त्याच्यानंतर सिया म्हणून एक कॅरेक्टर होतं. गायत्री असू देत, गौरी असू देत, विधी असू देत जीवलगामधली, आत्ताची भूमी भूमी असू देत, असं. येस. समीरा असू देत. सगळे कॅरेक्टर्स खूप वेगवेगळ्या पद्धतीने खूप चॅलेंजिंग होते माझ्यासाठी. सो मला आवडतं स्वतःला चॅलेंज द्यायला ॲज अॅन ॲक्टर म्हणून. सो मग आमच्यासाठी तुम्ही प्लॅटफॉर्म का रिस्ट्रिक्ट करताय आणि कुठल्या बेसिसवरती करताय? तुम्ही कोण आहात की आम्हाला सांगा ॲक्टर, ॲक्टर आहे ना यार. मग त्याला तू टेलिव्हिजनचा आहेस म्हणून तुला नाही मिळणार फिल्म. का?
वाय? बरं आपल्या म्हणजे स्पेशली मराठीमध्ये ग्रुपिझम आहे? आहे असं मला वाटतं. आहे असं वाटतं मला. म्हणजे मी त्याचा काही खूप मोठा फटका खाल्लाय असं मी नाही म्हणणार. पण मला फील होतं. मी आजूबाजूनी बघते. एक एक वाइब येतात आणि माझं एक आहे, की जिथे मला कोणी वेलकम करत नाही, मी तिथे जातच नाही. माझ्यातला पण तो एक ड्रॉबॅक आहे, की मी घुसायचा खूप प्रयत्न करत नाही. पण मला तर तुम्ही वेलकमच करत नाही आहात. मी एक आर्टिस्ट आहे. तुम्ही मला सपोज त्या आर्टिस्टने आर्टिस्टला रिस्पेक्ट नाही दिला, तर कोण देणार कोणाला रिस्पेक्ट? आपण एक ॲज अ माणूस येस. म्हणून आपण एकमेकांना सगळ्यांनी एकत्र मिळून काम केलं, तर किती मजा येईल आणि किती, किती, किती विषय आहेत आयुष्यामध्ये करायला. ॲक्चुअली. बरं तू हिंदी ट्राय केलंस कधी?